नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आता व्हीप बजावण्यात आलाय. उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपनं हा व्हीप जारी केलाय आणि काही वेळामध्ये नगरसेवक ठाण्याला रवाना होणार आहेत. महायुतीच्या नगरसेवकांना आता हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे. तर नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी कळती आहे. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी हा व्हीप आता भाजपनं जारी केलेला आहे. आपण पाहिलं, एकंदरीतच उमेदवारीच्या नावावरून त्यानंतर उमेदवारी मिळण्यावरून नाशिकमध्ये एक वेगळं नाट्य रंगलं होतं. संपूर्ण राज्यानं पाहिलेलं होतं आणि आता महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपनं हा व्हीप जारी केला आहे. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत. योगेश, खरं तर निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवाराचं नाव आणि त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी संपूर्ण राज्यानं पाहिल्या आणि आता महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपनं व्हीप बजावलेलं असल्याचं कळतंय. काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? खरं आहे, विधान परिषद निवडणुकीमध्ये नाशिकची निवडणूक ही राज्यामध्ये खूप दिवसांपासून वादग्रस्त ठरलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आता उमेदवार निवडून आणावा यासाठी शिंदे सेनेनं चंग बांधलेला आपल्याला दिसतोय. महायुतीसुद्धा आता एकत्रित होऊ लागलेली आहे. नुकताच जर आपण बघितलं तर भाजपच्या सर्व नगरसेवकांना हा व्हीप बजावण्यात आलेला आहे. महायुतीच्या उमेदवाराबाबत तर नरेंद्र दराडे हे या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत मतदान हे आपण करावं अशा पद्धतीचा जो व्हीप आहे तो भारतीय जनता पार्टीच्या लेटर हेडवर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की हे सर्व नगरसेवकांनी आता साईन करून या ठिकाणी हा व्हीप स्वीकारलेला आहे. या सर्व जे काही नगरसेवक या ठिकाणी बसतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय लिहिलं आहे आपल्या व्हीपमध्ये. व्हीपमध्ये पक्षाचे आदेशच आहे जे नेहमी कोणती निवडणूक असली तरी पक्षाच्या माध्यमातून दिले जातात आणि पक्षाचा आदेशाचं पालन करणं सर्व नगरसेवकांचं आमचं प्रत्येकाचं. आज आम्हाला इथे सहलीसाठी बोलवलं आहे आणि आम्हाला आज एक व्हीप दिलेला आहे. तर महायुतीचे जे उमेदवार आहे नरेंद्र दराडे यांना आम्हाला मतदान करण्यासाठी आज सांगितलं आहे आणि तसं आज आम्हाला व्हीप बजावलेला आहे. आपण बघू शकतो की सर्वच नगरसेवकांना आता हा व्हीप बजावला जातोय. एकूण आपण जर बघितलं शिंदे सेनेचे सर्व नगरसेवक इथून गेलेले आहेत. भाजपचे नगरसेवक आज या ठिकाणी जमलेले आहेत आणि अद्यापपर्यंत आपल्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाहीयेत. मात्र एकूणच जी परिस्थिती आहे ती बघता सध्या तरी भाजप आणि शिंदे सेनेतले जे काही उमेदवार होते हे या ठिकाणी गेल्याचं दिसतंय. आपण जो व्हीप बजावलेला आहे तो नेमका किती लोकांना बजावला आहे? आत्तापर्यंत आम्ही 72 लोकांचे पक्षादेश 72 लोकांसाठी बनवलेलं आहे. आत्तापर्यंत 15-16 नगरसेवकांना ते व्हीपची बजावणी केलेली आहे. किती लोकांना आपण 72 जेवढे पक्षाचे सदस्य जेवढे सन्मान्य नगरसेवक सगळ्यांना आम्ही ते व्हीप बजावणार. आपण बघू शकतो गट नेत्यांनी जवळजवळ भाजपच्या सर्वच नगरसेवकांना हा व्हीप बजावण्यात येणार असल्याचं सांगितलेलं आहे. आता राष्ट्रवादी काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कारण अजूनपर्यंत राष्ट्रवादी या हॉटेलमध्ये उपस्थित झाले नाही. खरं म्हणजे सर्वांना 2 वाजेची वेळ देण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीने पहिल्यापासून जी काही नाराजी व्यक्त केली आहे तीच अजूनही कायम आहे का असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातो. निश्चितच योगेश, त्यामुळे आता पुढच्या काही काळामध्ये राष्ट्रवादीचे हे सगळेजण येत आहेत का, सदस्य येतात का, हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. जरूर या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. योगेश खरे नाशिकमधून आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.